चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं मी जो अभियान चालवतोय, चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं नागपूरच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दीक्षाभूमीवरती 35,000 मातंग बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होणार. काय मी घोषित करतोय, चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं नागपूरच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दीक्षाभूमीमध्ये किमान 35,000 मातंग बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेणार. किमान 35,000 मातंग बांधवांचा नागपूरच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दीक्षाभूमीमध्ये बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होणार. नुकताच 5 एप्रिल 2026ला पंढरपूर येथे मराठा, ओबीसी आणि इत्यादी बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ पार पाडला. आता बीड, नांदेड, सातारा, मुंबई आणि इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्म बहुजन समाजाचे बौद्ध धम्म दीक्षा समारंभाचे नियोजित कार्यक्रम नियोजित कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर माझा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असा असणारा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ म्हणजे नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीमध्ये 35,000 मातंग बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होणार. काय आमच्या पूर्वाश्रमीच्या महार बांधवांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 6 लाख पूर्वाश्रमीच्या महार बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ झाला. ती धम्मक्रांती झाली. जगाच्या इतिहासामध्ये ते असणारी ती धम्मक्रांती झाली की ती आमच्या सख्या भाव असणाऱ्या पूर्वाश्रमीच्या महार बांधवांनी केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 6 लाख महार बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन नागपूरला धम्मक्रांती केली. आता त्याच नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी दीक्षाभूमीवरती 35,000 मातंग बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेणार. महारानंतर नागपूरच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दीक्षाभूमीवरती धम्मक्रांती करणारा दुसरा समाज म्हणजे मातंग समाज होय. काय महारानंतर मातंग समाज हा नागपूरच्या बौद्ध धम्म दीक्षा भूमीवरती धम्मक्रांती करणारा हा दुसरी जात म्हणजे मातंग समाज. आणि हा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. हा जीवाचं रान करून हा इतिहास मी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती घडवणारच. नागपूरच्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक दीक्षाभूमीमध्ये 35,000 मातंग बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ मी घडवून आणणारच. आणि महारानंतर मातंग समाज हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरती धम्मक्रांती करणारा दुसरा समाज हा इतिहास मी घडवणार. जीवाचं रान करून ही क्रांती घडवल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे शांत बसणार नाही. मागू दे ज्यांना आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा तात्पुरता फायदा जो होणारच नाही समाजाला. काय मागू द्या आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागण्या आणि कुठल्या नेत्यांना मागायचे मागू द्या की ज्या तात्पुरता फायद्यासाठी मी कामच करत नाही. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा तात्पुरता फायदा का तोटा होणार आहे मातंग समाजाला अनुभवणं तर कळणारच आहे. त्याच्यावर मी आता बोलू इच्छितच नाही. परंतु ज्या समाजाचा 100% फायदा, विकास आणि परिवर्तन जर कशामुळे होत असेल तर ते बौद्ध धम्माच्या विचार आणि संस्कारामुळे होणार आहे. आणि म्हणून मी समाजाचा 100% फायद्याचा विषय म्हणून घोषित करतोय की नागपूरच्या क्रांतिकारी भूमीत 35,000 मातंग बांधवांचा बौद्ध धम्माचा दीक्षा समारंभ होणार. भाजप आणि RSS आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं गाजर मातंग समाजाला दाखवत आहे. मातंग समाजातील काही नेते हाताशी धरून RSS आणि भाजप हे आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं गाजर मांगायला दाखवत आहे. परंतु RSS वाल्यानो, भाजपवाल्यानो,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं RSS आणि भाजपच्या मध्ये पाचर ठोकल्याशिवाय हा मातंग समाज राहणार नाही. आणि ते सुद्धा नागपूरच्या दीक्षाभूमीवर 35,000 मातंग बांधवाचा बौद्ध धम्माची दीक्षा समारंभ घेऊन घरवापसी करण्याची धम्मक्रांती होणार. आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या रेशीम बागेतील किड्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचाराची पाचर ठोकल्याशिवाय, रेशीम बागेच्या किड्यामध्ये ही पाचर ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि ही क्रांती नजीकच्या काळात होणार. आणि ती केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान शांत बसणार नाही. बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज घडावा. आणि ही क्रांती नागपूरच्या दीक्षाभूमीवरती होणार आहे. अरे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचे मागतकरी बनण्यापेक्षा काय, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागतकरी बनण्यापेक्षा बौद्ध धम्मी बनवून, बौद्ध आणि मातंग यांचा एकच समाज बनवून समाजाची सत्तेची गाडी नाही पण नाडी तरी नाडी मात्र आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाचे मागतकरी बनण्यापेक्षा बौद्ध धम्मी बनवून सत्ताधारी बनवूया आणि व्यवस्थेच्या नाकात व्यसन घालून आमची हक्क आम्ही मिळवूया. म्हणून मातंग बांधव चलो नागपूर, चला नागपूरला. अरे ज्या व्यवस्थेनं आम्हाला पोतराज केलं, ज्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या नाव आडून ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं आम्हाला पोतराज केलं, ती व्यवस्था नाकारून ज्या काळात आम्ही बौद्ध धर्मी राजे होती ते राजवैभव मिळवण्यासाठी आणि हितल्या व्यवस्थेच्या नाकात व्यसन घालून नव्हे तर ही व्यवस्थाच नष्ट करून व्यवस्थेच्याच उरावर बसून आपण सत्ताधारी होऊया. अरे आरक्षणाचे उपवर्गीकरणाच्या एवढ्याच्या तुकड्यासाठी मागतकरी बनण्यापेक्षा बौद्ध धर्मी बनून राजवैभव भोगूया ना. देणारे बी आपण आणि घेणारे सुद्धा आपणच होऊया. आणि म्हणून चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं माझ्या मातंग बांधवांनो, चला लवकरच नागपूरला, चला नागपूरला लवकरच. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीमध्ये 35,000 मातंग बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होणार.